हरियाणा से महाराष्ट्र में अवैध रूप से विदेशी शराब लाकर बेचने की साजिश को राज्य उत्पादन शुल्क विभाग ने नाकाम कर दिया है। गुप्त जानकारी के आधार पर विभाग ने कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया। इनके पास से 25 लाख रुपए से अधिक मूल्य की अवैध शराब जब्त की गई है। बताया जा रहा है कि आरोपी पुष्पा स्टाइल में शराब को छुपा कर महाराष्ट्र में तस्करी कर रहे थे। इससे पहले भी ठाणे जिले में गोवा, दीव और दमन जैसे राज्यों से अवैध शराब लाकर बेचे जाने के कई मामले सामने आ चुके हैं। दरअसल महाराष्ट्र की तुलना में अन्य राज्यों में शराब की कीमत कम होने के कारण यह तस्करी का धंधा दिनों दिन बढ़ता जा रहा है। इससे राज्य सरकार को भारी राजस्व नुकसान हो रहा था। इस समस्या से निपटने के लिए राज्य उत्पादन शुल्क विभाग ने विशेष टीमों की तैनाती की। पिछले 1 साल में ठाणे विभाग ने करीब 30,000 बल्क लीटर देशी और विदेशी शराब जब्त की है, जिसकी अनुमानित कीमत 14 से 15 करोड़ रुपए बताई जा रही है। इस हालिया कार्रवाई में 2 आरोपियों को हिरासत में लिया गया और उनके खिलाफ आगे की जांच जारी है। आमचे कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यासाठी आयात केलेला विदेशी स्कॉचचा साठा हा छुप्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये येणार आहे। तर त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण बायपास रोड आहे तर तिथे सापळा रचला असता एक संशयित टेम्पोची त्यांनी तपासणी केली। त्या टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला पाण्याचे रिकामे ड्रम आणि आतमध्ये चोर कप्पा बनवून त्याच्यामध्ये जवळपास 53 विविध ब्रँडच्या अगदी त्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड आहे स्कॉचच्या। तर असा जवळपास 53 बॉक्सेसचा त्यांना मद्यसाठा आढळून आला आणि त्या टेम्पोमध्ये 2 वाहन चालकासह 2 आरोपींना त्यांनी अटक केली आणि हा मद्यसाठा नेमका कुठे जाणार होता, कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट होणार होता त्याचा तपास आमचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे करतायत। हा अंदाज एक वाहनासकट एक 25 लाखाचा मुद्देमाल आहे। हो, चौकशी अंती ते निष्पन्नात नेमका हा मद्यसाठा कुठे घेऊन जाणार होते आणि ते कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते ते चौकशी अंती कळणार आहे। आता गेले आपण 5-6 महिन्यापासून पाहत असाल की ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावरती गोवा असेल, दीव दमन असेल, दादरा नगर हवेली, हरियाणा अशा राज्यामध्ये एक्साईज ड्युटीचा रेट कमी असल्यामुळे अशा ठिकाणी ही विदेशी मद्य स्वस्त मिळतं, ज्याची किंमत आपल्या राज्यामध्ये महाग असल्यामुळे हे जे काही असे अवैध धंदे करणारे इसम आहेत तर त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी असे शेजारच्या राज्यामधनं अशा आपल्या राज्यामध्ये मद्य आणत असतात आणि त्याची विक्री करत असतात आणि त्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फायदा मिळत असतो। मागील काही महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेषतः सप्टेंबर महिन्यापासून जवळपास परराज्यातलं मद्य असेल किंवा बनावट मद्य असेल जवळपास 30,000 बल्क लिटर पेक्षा जास्त आम्ही विदेशी आणि देशी मद्य पकडलेला आहे। यामधून मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या महसुलाची चोरी होण्यापासून आम्हाला बचाव करता आला आणि अशाच स्वरूपाची कारवाई यापुढेही करण्यात येईल। सर्व जे काही जनता आहे त्यांना आमचं विभागाचं आव्हान हेच आहे की शासनाच्या अधिकृत अनुज्ञप्तीधारकाकडूनच त्यांनी परमिटवरती मद्य खरेदी करावी। कोणत्याही तिराईत इस्माकडनं किंवा जे ज्यांच्याकडे परवाना नाही या विभागाचा त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचं मद्य विकत घेऊ नये। हा मी आता सांगितलं की सप्टेंबर पासून आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे तर जवळपास 30,000 बल्क लिटर परराज्यातलं मद्य बनावट मद्य असं पकडलंय की जे पूर्वी तुलना केली 2023 मध्ये तर ते फक्त एक 300-500 बल्क लिटर एवढं होतं। 300 बल्क लिटरवरनं आम्ही जवळपास ह्या वर्षभरामध्ये 30,000 बल्क लिटर असं बनावट म्हणा किंवा परराज्यातलं मद्य पकडू शकलो। हे आमच्या विभागाचं यश आहे। अंदाजे गेल्या वर्षभरात जवळपास 11.5 कोटीचा मुद्देमाल होता आणि एप्रिल पासून मे पर्यंत जवळपास 3 कोटी रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल आहे। असा जवळपास एक 14-15 कोटीचा मुद्देमाल आम्ही एका वर्षभरामध्ये हस्तगत केला।